आजपासून 2 दिवसीय दौऱ्यावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये आहेत। त्यामुळे आज मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण की ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये महायुतीला फटका बसलेला होता त्यावरती आज दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांच्यासोबत पार पडणार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सर आहेत। दानवे सर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 2 दिवसीय मुंबई दौरा आहे। दरवर्षी ते लालबागच्या बाप्पाचं दर्शन घेण्याकरता मुंबईमध्ये येतच असतात, परंतु यंदा लोकसभेच्या पराभवानंतर खरं तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची बैठक आज रात्री सह्याद्रीवरती होते। या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहतात? थेट केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या आता हस्तक्षेप करायला सुरुवात केली आहे। एकतर अमित शहा म्हणजे ज्यांना अहमद शाह अब्दाली असं नाव दिलं आहे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी, ही महाराष्ट्र द्वेष्टे आहेत। त्याच्यामुळे यांना काही गणपती प्रसन्न होणार नाही आहे। आणि इथं मोदी येऊन गेले, 30 सभा घेऊन गेले तर काही झालं नाही, तर अमित शहा आल्यावर काय होणार आहे? उलट ते जेवढे येतील तेवढा आम्हाला महाविकास आघाडीला फायदा होत जाणार आहे, कारण इथलं नेतृत्व कुचकामी आहे हे ते प्रूव्ह करतात। सतत येऊन ते हे प्रूव्ह करतात की इथलं महाराष्ट्रातलं त्यांनी दिलेलं नेतृत्व हे कुचकामी आहे। परंतु ज्या पद्धतीने अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती या 2 दिवसीय दौऱ्यावरती आहेत, लोकसभेमध्ये महायुतीची पिछेहाट झालेली, जवळपास 31 जागा महाविकास आघाडीने लोकसभेमध्ये जिंकलेल्या होत्या। त्यानंतर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शहा ज्या पद्धतीने सगळं लक्ष घालतात काय वाटतं काय? कारण की त्यांच्यामध्ये देखील मुख्यमंत्रीपदाची चढाओढ महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते। हे पहिली गोष्ट तर अमित शहा आले म्हणून काय इथं काही कोणाचं काही बिघडत नाही। बिघडत असेल तर ते भारतीय जनता पार्टीचंच बिघडत असतं, आमचं काय बिघडत नसतं। आम्हाला काय करणार आहे ते? आणि महाविकास आघाडी या महाराष्ट्रात लोकसभेला त्यांनी शक्ती ताकद दाखवलेली, त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं, कारण महाराष्ट्रात जे यांनी केले, उद्योग महाराष्ट्रातले गुजरातला पळवले, महाराष्ट्रातलं चांगलं चालणारं सरकार पाडलं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या शरद पवार साहेबांच्या आमच्या शिवसेनेच्या पक्षात फूट पाडली, हे महाराष्ट्राच्या जनतेला नाही आवडलेलं। महाराष्ट्राची जनता अशा विचाराची मुळीच नाही आहे। ठीक आहे, एकमेकाच्या विरोधात आपण वैचारिक विरोध आपण करू शकतो, करावा तो, त्याच्याविषयी काही मतभेद असायचं काही कारण नाही, पण अशा पद्धतीनं राजकारण पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी करते आणि त्याचा अर्धयू ज्याला म्हणता येईल, मुखिया त्यांच्या भाषेत, हे अमित शहा आहेत। त्यामुळे अमित शहाविषयी एक महाराष्ट्रामध्ये एक अतिशय नकारात्मक भावना आहे। खरं तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यात यावा असं सातत्याने तुमच्या पक्षाकडनं, अर्थात तुमच्या पक्षप्रमुखांकडनं, उद्धव ठाकरेंकडनं या सातत्याने वारंवार गोष्टी येत होत्या, परंतु काँग्रेसकडनं लगेच या सगळ्या संदर्भात आलं की गेम नंबर, अर्थात जो संख्याबळ ठरवेल तो संख्याबळाच्या आधारावरती संपूर्ण मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जाईल असं काँग्रेसच्या नेत्यांकडनं सांगण्यात आलं। यावरती तुमचे विरोधक, अर्थात संजय शिरसाट, ते तुमचे मित्र आहेत, विरोधक आहेत तुमचे, ते टीका करतात की पवार स्लो पॉयझनद्वारे ठाकरे गट संपवत आहेत आणि जे काँग्रेसचे नेते आहेत, अर्थात नाना पटोले असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, यांना बोलण्यास प्रवृत्त देखील पवारांनी केले असा त्यांचा दावा आहे। मला असं वाटतं आधी तुमच्या खाली काय जळतंय बघा। सांगितलं का भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे पुढचे मुख्यमंत्री होतील? सांगितलं का देवेंद्रजी होतील? सांगितलं का अजितदादा होतील? आधी तुमचं बघा, मग आम्हाला मार्गदर्शन करा, ही त्यांना माझी नम्र विनंती आहे। परंतु सातत्याने कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात एक वाद उफाळून येताना पाहायला मिळतात। तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून निवडणूक समोर गेल्यावरती कुठेतरी आपल्या महाविकास आघाडीला फायदा आहे असं त्यांचं मत आहे, परंतु दुसरीकडे तुमच्याच महाविकास आघाडीमधले इतर घटक पक्ष म्हणतात की निवडून आल्यानंतर, अर्थात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ज्यांच्याकडे संख्याबळ सगळ्यात आमदारांचं जास्त असेल तो मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवेल। कितपत तुम्हाला असं योग्य वाटतं? कारण की सातत्याने असं म्हटलं जातं की कुठेतरी ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीमध्ये होतोय। असा शह देऊ शकत नाही। उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राचा चेहरा आहे। त्यांनी 2.5 वर्ष चांगलं कामकाज या महाराष्ट्राचं टॉप 10 जे मुख्यमंत्री त्याच्यात त्यांचं नाव आलेलं आहे। आणि आज काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या सगळ्यात बघितलं तर उद्धवजी ठाकरे साहेबच नेतृत्व करतात। हे काही कोणाला याला ज्योतिष किंवा अधिकृत घोषणा करण्याची गरज मुळीच आम्हाला वाटत नाही। आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, हे जे महाराष्ट्र द्वेष्टे या महाराष्ट्रात आहेत यांना राजकीयदृष्ट्या पूर्णपणे पराभूत करणं हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे। आणि मला असं वाटतं ते
साध्य करण्याच्या दिशेनं आम्ही सगळे एकत्रित जात आहोत. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, ते सुद्धा TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये म्हणाले की खरं तर पवार साहेबांच्याच मनात नाही आहे ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं म्हणून या राज्याचं. या वक्तव्याकडे कसं पाहता? मग अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्या मनात आहे का देवेंद्रजी फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीचं पदाचं याचा विचार आधी देवेंद्रजींनी करावा अशी माझी त्यांना विनंती आहे. खरं तर अजित पवार गेल्या काही दिवसांपासून जनसन्मान यात्रेमध्ये आहेत. जनसन्मान यात्रेमध्ये गडचिरोलीमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं आहे, मी घरात फूट पडू देऊ नका, मी ती चूक केली आहे, असं त्यांचं एक वक्तव्य, अत्यंत महत्त्वपूर्ण वक्तव्य आहे. कारण की पवार घराण्यामध्ये फूट पडून अजित पवार हे बाहेर पडलेले होते आणि त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य त्यांच्या जनसन्मान यात्रेत केलं आहे की घरात फूट पडू देऊ नका, मी चूक केलेली आहे म्हणून. त्यांना पश्चाताप होतो या गोष्टीचा? हे कबूल केलं त्यांनी, याच्यातच सगळं आलेलं आहे ना. त्याला फार दुसरे अलंकारिक शब्द वापरण्याची काही गरज नाही. मला वाटतं त्यांनी जाहीर कबूल केलेलं आहे, आपण हे मानलं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने ते सातत्याने अशी वक्तव्य करतात आहेत, तुमचेच मित्र असलेले विरोधक म्हणतात आहेत की PR एजन्सीजने त्यांना दिलेले काही हे ट्रिक असतील त्यामुळे ते वापरतात. असू शकतं ना, एक सहानुभूती मिळवण्यासाठी असं असू शकतं. कारण एकीकडं हे दुटप्पीपणा आहे ना, पक्ष फोडायचा, सगळं फोडायचं. ज्या स्टँडिंग खासदार सुप्रियाताई त्यांच्याविरुद्ध स्वतःच्या पत्नीला उभं करायचं आणि नंतर म्हणायचं माझ्याकडून चूक झाली असती तर अशा काही गोष्टीतून दुरुस्त करता आली असती. परंतु मला असं वाटतं हे उगाच जनतेमध्ये एक वेगळं संदेश देण्याचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं ही जनता फार हुशार या महाराष्ट्राची, कुठेही काही बोललं तर लोकांना फार कळतं. आता जरांगे पाटील घोंगडी बैठका सुरुवात केलेल्या आहेत. तुमचे विरोधक अर्थात प्रसाद लाड म्हणतात आहेत की जरांगे पाटील हे मवियाचा माणूस आहे, त्यांचं कातडं फाडलं पाहिजे असं प्रसाद लाड म्हणतात. या कशा पद्धतीने पाहता? कारण की जरांगे पाटील मवियावरती पण टीका करतात, परंतु प्रसाद लाड म्हणतात की जरांगे पाटील हे मवियाचे व्यक्ती आहेत. वाटतं प्रसाद लाडला इथं मुंबईत 4 सिक्युरिटी गार्ड घेऊन अशी घोषणा, जरा मराठवाड्यात विदर्भात तिकडे या म्हणा, सांग म्हणा, मनोज जरांगेविषयी बोला म्हणा, मग कशी आतडी फाटती का कपडे फाटतात ते कळेल म्हणा, असं माझं स्पष्टपणे त्यांना चॅलेंज आहे. दानवेसाहेब, मराठवाड्यात ओला दुष्काळ आहे, खरं तर भयंकर परिस्थिती झाली आहे, उभं पीक नुकसान झालेलं आहे. अशातच कृषीमंत्री असलेले परळीचे मंत्री आमदार धनंजय मुंडे हे आपला संपूर्ण गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये बॉलिवूडच्या दिग्गज अशा अभिनेत्रींना ते संपूर्ण कार्यक्रमाला बोलवत आहेत. रश्मिका मंदानाला त्यांनी इन्व्हिटेशन दिलेलं होतं, काल त्याचे व्हिडिओ देखील बाहेर पडलेले आहेत. एकीकडे ओला दुष्काळ मराठवाड्यामध्ये परिस्थिती सदृश्य असताना दुसरीकडे कृषीमंत्री अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. वाटतं कृषी मंत्री जे आहेत हे तर बदल्या, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या, चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, स्वतःच्या मर्जीतले अधिकारी असले याच्यातच ते गुंतलेले जास्त. आणि बाकी कृषी विभागाचा जर विचार केला तर मराठवाडा असो, विदर्भात असो, प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे. 200, 300, 400% पाऊस काही ठिकाणी झालेला आहे. असं असताना कृषीमंत्री माझ्या माहितीप्रमाणे काही ठिकाणी गेल्याचं काही लोकांचे फोन आले होते, परंतु तिथेही त्यांनी अरेरावीची भाषा वापरलेली आहे. जनतेला या काळात दिलाशाची गरज असते. मदत ज्यावेळेस देताल त्यावेळेस द्या, पण जनतेला सगळ्यात महत्त्वाचं दिलासा देण्याची गरज आहे, त्यांचा आत्मविश्वास जागवण्याची गरज असं मला वाटतं. बाकी मदत ज्यावेळेस व्हायची होईल, सरकार देतं नाही देतं, कित्येक सरकारने घोषणा केली परंतु ती काही मिळाली नाही, तरी जनता फार शोषिक आहे. त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं एक या सगळ्या ह्याच्यामध्ये जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न, एक लढण्याची गुरमी देण्याची आवश्यकता आहे. ते काही कृषीमंत्री करत नाही, स्पष्ट आहे. ठीक आहे, गणेशोत्सव, गणेशाची पूजा केली पाहिजे, परंतु त्याच्या एक मर्यादा असतात. काय करायचं, धांगडधिंगाणा करायचा, त्याच्यावर लाखो करोड रुपये खर्च करायचे, की गणेशोत्सव एक सांस्कृतिक पद्धतीनं करायचा, ज्याचा त्याचा विषय. मला वाटतं धनंजय मुंडे अशा पद्धतीनं कुठेही सांस्कृतिक परंपरा वगैरे न जतन करता, एक शोबाजी निवडणुकाजवळ आहे त्या हिशोबानं मोबलायझेशन या अँगलनी करतात. त्यांच्या दृष्टीनं निवडणूक महत्त्वाची, शेतकऱ्याचं दुःख महत्त्वाचं नाही, हे त्याच्यातून स्पष्ट होतं. परंतु तुम्ही देखील ओला दुष्काळ पाहणी दौऱ्याला गेलेला होतात. आदित्य ठाकरेंबरोबर तुम्ही दौरा केला मराठवाड्यामध्ये, लातूर नांदेड असेल, हिंगोली असेल, या सगळ्या भागामध्ये जिथे अतिवृष्टी झाली आहे तिथे कृषीमंत्रीसुद्धा गेलेले होते. त्या ठिकाणी कृषीमंत्र्यांनी थेट तुमच्यावरती आणि आदित्य ठाकरेंवरती त्या सगळ्या भागामध्ये दौरे करताना टीका केली आहे की सोन्याचा चमचा घेऊन येणारी लोक शेतात आता पाय भिजवायला येतात, अशा पद्धतीने त्यांची टीका. तुमचे तर शेतात पाय भिजलेले असताना तुम्ही काय करता, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही हिरो हिरोईनचे नृत्य आयोजन करता
किमान हे सोन्याचे चमचे घेऊन गेलेले शेतात पाय भिजवायची यांची तयारी, पण तुमचे शेतात पाय भिजलेले असताना तुमची त्या शेताकडे ढुंकून पाहायची तयारी नाही. वाटतं हेही महत्त्वाचं आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. अमित शहा यांचा दौरा जरी मुंबईत असला तरी महाराष्ट्राची जनता जी आहे ती महायुतीला कौल देणार नाही, तर महाविकास आघाडीच्या सोबत आहेत आणि ते लोकसभेला सुद्धा जनतेने दाखवून दिलं आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती अंबादास दानवे यांनी आपल्याशी बोलताना केली. व्हिडिओ जर्नलिस्ट शंकरसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.